एक विवाहित महिला रात्री घरात एकटी झोपलीये आणि त्या महिलेला एका नराधमानं उचललं, गावाच्या बाहेर नेलं, तिच्यावर अत्याचार केले आणि त्या ठिकाणी एका चावडीवर त्या महिलेला बांधून ठेवलेले. आणि ही धक्कादायक घटना कुठली माहितीये का? बीड जिल्ह्याची. बीड जिल्ह्यातून ही धक्कादायक घटना समोर येत आहे आणि या घटनेचे महाराष्ट्राला कुठेतरी पडसाद उमटले आहेत. महाराष्ट्र हादरून गेले आहे. नेमकी ती घटना काय आहे? बीड जिल्ह्यातून अशी कुठल्या गावातून अशी घटना ही घडलेली आहे आणि नेमका कोण असा आरोपी आहे ज्या आरोपीनं अशा प्रकारचं कृत्य केलेलं आहे? नेमकं काय घडले हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहायचं आहे. नमस्कार, मी रणजित. मुद्दा हक्काच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी बनवत राहत असतो. मंडळी, बीड जिल्हा म्हटलं की आजपर्यंत आपण कित्येकदा व्हिडिओमध्ये म्हटलंय की बीड जिल्हा म्हटलं की कुठेतरी गुन्हेगारीचे नाव समोर येतात, खुनाचे नाव समोर येतात. मात्र कालपासून ज्या बातम्या बीड मधून येत आहेत त्या अतिशय धक्कादायक आहेत. कारण संतोष देशमुख हत्या प्रकरणामधला एक आरोपी सुटला आणि लगेचच कुठेतरी त्या जयराम चाटे सुटला, बाप परतला, बाप वापस आला, अशा प्रकारचे स्टेटस काही लोकांनी टाकले आणि त्या ठिकाणी गँगवॉर सुद्धा काही ठिकाणी घडले. अशा प्रकारच्या बातम्या काल बीड जिल्ह्यामधून आल्या आणि कुठेतरी लोकशाहीला लाजिरवाणी नेमका बीड महाराष्ट्रात आहे का बिहार मध्ये आहे? पुन्हा एकदा प्रश्न हा महाराष्ट्रानं सुरुवात करायला केलेली आहे. कारण कालची जी बातमी जयराम चाट्याची तुम्हाला सांगितली, त्यानंतर पिंपळनेर मधून बीड तालुक्यातीलच त्या ठिकाणी एका महिलेवर, विवाहित महिलेवर अत्याचार करण्यात आलेला आहे. ती घरात एकटी झोपलेली होती. म्हणजे रात्री साधारणतः 1:30चा टायमिंग असेल. त्या टायमिंगला आरोपी घरात शिरतो, त्या महिलेला उचलतो आणि त्या ठिकाणी गावाबाहेर नेतो. मग गावाबाहेर कुठे? गावाबाहेर आपल्याला माहिती आहे, गाव म्हटलं की शेती आली. मग शेती आली म्हटल्यानंतर कुठेतरी बाहेर नेऊन, शेतात नेऊन त्या महिलेवर अनंत अत्याचार केले, अशा प्रकारची माहिती बातम्यांमध्ये आलेली आहे. आणि त्या ठिकाणी अत्याचार केलं आणि तो तिथपर्यंत शांत बसला नाही. तो वळाला एका खांब्याकडं आणि त्या महिलेला चावडीवर, म्हणजे ज्या ठिकाणी रोज माणसं बसतात किंवा बैठक होते, त्या चावडीवर तिथं खांब होता, त्या खांबाला या महिलेला बांधून ठेवलं. आणि बांधून ठेवल्यानंतर सकाळी ज्यावेळेस लोक उठली, सकाळी पहाट झाली, गावातील लोक लवकर उठतात, 5:30-6ला तर लोक उठतात आणि त्या ठिकाणी कामाला लागतात. मग त्या ठिकाणी लोकांनी बघितलं की ही महिला कुठेतरी बांधून ठेवलेली आहे. त्यांना वाटलं कुणाच तरी भांडणं काहीतरी झाले असतील, मग घरात काहीतरी झाला असेल वाद, मग इथं कोणीतरी तिला काहीतरी केलं असेल, बांधलं असेल, अशा प्रकारचं लोकांना वाटलं. मात्र ज्यावेळेस चौकशी करण्यात आली त्यावेळेस तिथल्या एका आपटे नावाच्या कुठेतरी माणसाचं नाव घेण्यात आलं आणि त्या ठिकाणी त्या महिलेने सांगितलं की या नराधमानं मला घरातून उचललंय, बाहेर आणलंय, अत्याचार केला आणि त्यानंतर इथं मला डांबून ठेवले. म्हणजे किती वेदनादायी. आता या ठिकाणी बीड तालुक्यातील पोलीस अधीक्षक असतील, बीड जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक असतील नवनीत गावत, यांनी ही केस हातात घेतली अशा प्रकारची माहिती आहे आणि या सगळ्यांचा तपास हे करत आहेत, अशा प्रकारची सुद्धा माहिती सांगण्यात येत आहे. त्यानंतर परळीमधून एक घटना समोर आली. तांड्यावर राहणारी एक मुलगी 16 वर्षाची होती आणि त्या ठिकाणी 16 वर्षाच्या मुलीला गोड बोलून घरी नेलं, लाडानं बोलून घरी नेलं आणि त्या ठिकाणी दोघा जणांनी त्याच्या तोंडात बोळा कोंबून लैंगिक अत्याचार केल्याची घटना परळी तालुक्यातून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये समोर आल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. म्हणजे बीड जिल्हा म्हटलं की किती घटना ऐकायच्या, नेमकं काय काय ऐकायचं आणि काय काय सोडून द्यायचं, अशा प्रकारचा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. कारण हा प्रश्न फक्त बीड जिल्ह्यापुरता मर्यादित आता राहिलेला नाही, तर हा प्रश्न आता महाराष्ट्रामध्ये गेलेला आहे. कारण कुठं धनगर बांधवांना मारण्यात येते, कुठं गँगवॉर होतंय, कुठं मुलींवर अत्याचार होत आहेत, कुठं विवाहितेवर अत्याचार होत आहेत, कुठं कुणाला तरी मारलंच जातंय, किडनॅप केलं जातंय, पैशाची मागणी केली जाते, खंडणी मागितली जाते. अशा प्रकारच्या ज्या काही बीड जिल्ह्यातून बातम्या येत आहेत त्या कुठंतरी लाजिरवाण्या आणि एक प्रकारे महाराष्ट्राला धक्का देणाऱ्या घटना
घडून येत आहेत असं म्हणायला हरकत नाही. तुम्हाला काय वाटते या सगळ्या गोष्टीबद्दल? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की कळवा आणि हो, भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.